कुठलं बालपण तुमचं? मुंबईत. मुंबईत कुठे? प्रभादेवी. शाळा कुठली? म्युन्सिपल शाळा प्रभादेवीला. हा. घरी कोण कोण? घरी कोण 2 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी. आई बाबा? आई बाबा हो आई बाबा होते. काय करायचे वडील? वडील काय आमचे कम्युनिस्ट पार्टीत असल्या कारणाने त्यांना नोकरी प्रत्येक मिलमध्ये जायचे. 4 दिवस भरले की काढून टाकायचे. शेवटी टाटा मिलमधून एक माणूस आला. तो म्हणाले तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलवलं आहे. मग जे टाटा मिलमध्ये राहिले ते मग शेवटपर्यंत रिटायर होईपर्यंत राहिले. पण मग त्यावेळेला कसं गेलं? त्यावेळेला भरपूर आमची हालत होती. मी शिकले पण ना 7वी पर्यंत माझं शिक्षण झालं. आणि घर केवढं आणि होतं? घर म्हणजे काय खानावळी मग आमच्या आईने ठेवले. त्या खानावळीवर मग आमचं कसं तरी व्हायचं चालायचं आपलं. म्हणजे बालपण तसं एकदम आमचं गरिबीत गेलं. खूप गरिबीत गेलं. आम्ही एक वेळेला भाजी खाऊन म्हणजे आता रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथे पूर्ण रान होतं. तिथली आम्ही टाकळ्याची भाजी आणून खाऊन आम्ही दिवस काढलेले आहेत त्यावेळेला. एवढी आमची कारण काम नाही माझ्या वडिलांना नोकरी नाही नसल्या कारणाने आमच्या घरात काही नव्हतं. बालपण खूप गरिबीत गेलं आमचं. पण तरी सगळी भावंडांमध्ये 2 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी. तुमच्यात कधी आपापसात भांडलात की नाही? नाही कधीच नाही. शाळेत जायचं तेव्हा? शाळेत जायचं थोडंफार होते खोडकं. बरं नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मुंबईतच. मुंबईत कुठे? डिलाल रोडला. डिलाल रोडला. तुमचं घर केवढं होतं? 180 स्क्वेअर फीटचं. लहान. घरात कोण कोण? घरात त्यावेळेला आई होती आणि मी एकदम 1.5 वर्षाचा असताना वडील ऑफ झाले होते. बरं. आणि आईनेच माझं मिलमध्ये कामावर असताना सांभाळ वगैरे केलं सगळं. आणि एक बहीण होती. तिघी बहिणी होत्या. त्या 2 ऑफ झाल्या आणि तिसरी पण आता ऑफ झाली. त्या सांभाळत होत्या मला. हो का? तुम्ही सगळ्यात लहान? सगळ्यात लहान. हो. तुमचंही बालपण गरिबीतलंच? गरीब तसं ती मिलमध्ये सर्व्हिसला असल्या कारणे थोडं व्यवहार बरं होतं. खाऊन पिऊन सुखी होते. हो ना. मग तुम्ही शाळेत असताना कसे होता? शांत स्वभाव होता माझा तेव्हापासून. तुम्ही डिलाल रोडला, तुम्ही प्रभादेवीला. कसे काय लग्न जमलं? हे जमून केले एकाच्या मध्यस्थीमध्ये. कोणी जमवलं? ते साळेसकर म्हणून होते आमचे पाहुणे. त्यांनी जमवलं. कसं काय हो? त्यांनी बघायला बोलवलं होतं. कोणाला? मला. काय नाटक होतं रवींद्र? नाही मुलगी बघायला या. अच्छा मुलगी बघायला बोलवलं होतं. मग गेलो. बघितलं. माझ्या मनात थोडं बरी आहे म्हणून. नंतर मग दुसऱ्या 2 दिवसानंतर कळवलं की काय पसंत आहे मुलगी म्हणून. काय हो? काय हो आठवतोय तो दिवस? हे बघायला आले होते? हो आठवतो. कसं काय झालं होतं त्या दिवशी? आले होते 3 जण बघायला. पण मी आता ह्यातला मुलगा कुठचा? बरोबर. मग मी म्हटलं परत एकदा त्यांना जो मुलगा आहे त्यालाच आणा. बरोबर आहे. नाही त्यांना घेऊन आले. मग म्हटलं चला पसंत केलं. आधी 3 मुलं आल्यामुळे गोंधळ झाला. कुठचा मुलगा दाखवलं ना की हा मुलगा म्हणून. बरोबर. माहिती पाहिजे ना आपल्याला. नाहीतर काय. मग त्या दिवशी बोलला होतात एकमेकांशी? नाही. फक्त असं काय नव्हतं त्यावेळेला ना. म्हणजे काय त्यावेळेला? बोलायचं नाही, कुठे फिरायला जायचं नाही. काय सांगता? काय हो? त्यावेळेला तसं काय एवढं हे नव्हतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हा. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.